बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज रोशन म्हात्रे. पहिला चेंडू वाईड यॉर्कर. टॅप करायचा होता, बॉलला चॉप करायचा होता, पण इथे आपण पहिला बॅट ग्राउंडिंग झाली, लाऊड अपील झाली होती विकेटसाठी. आणि इथे आपण पहिला परफेक्ट यॉर्कर. निखिल मोकलकडे गती कमी आहे, पण तो टप्पा चांगला आहे, त्याच्याकडे बरोबर चांगला एक अँगल आहे, त्या अँगलने तो बॉल डिलिव्हर करत असतो. आणि इथे आपण पहिला बॉल वाईड यॉर्कर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेक्स्ट डिलिव्हरी रोशनसाठी बसला होता खाली. इथे फुल टॉस एक्झिक्यूट करता आला नाहीये, कॅपिटलाइज करता आलेला नाही. इथे आपण पहिला धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या टीम काबोटेला 0 धावसंख्येवरती गोल्डन डकचा शिकार झाला रोशन म्हात्रे. विकू 12 नंतर मात्र या संगीतांची मैफिल आणि स्वतः आता विकू ते देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. आणि पहिला खेळाडू बाजूला 0 धावसंख्येवरती रोशन म्हात्रे. बिग विकेट, मोठा धक्का असेल कामोडे संघाला. तर एका बाजूला 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर बारक्या कांबळे. टेनिस क्रिकेट जगतामध्ये बोटावर मोजण्यात की खेळाडू ज्यांच्या नावावरती 4 व्हीलर आहे त्यामधला हा खेळाडू बारक्या कांबळे. फुलटॉस बॉल गुडघा टेकत आडव्या बॅटने स्वीप केला, बॉलला स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. खेळाडू कक्षाला अभिवादन करण्यासाठी चौकार. वारंवार यॉर्करचा प्रयत्न होता. इथे फुलटॉस बॉल बैठक शॉट पाहिला, त्या ठिकाणी स्वीप करत असताना चौकार बारक्याच्या बॅटमधून आला. याही वेळेला आपण पहिला पायात टाकला यॉर्कर. नो बॉल कॉल, ओव्हर स्टेपिंग नो बॉल, त्यामुळे बाय 1 गेट 1 फ्री. 2 धाबा असतील या चेंडूवरती. नो +1 अशा 2 धाबा ऍड होतील. संघाची वाढती धावसंख्या 1 गडी बाद 6. आता फ्रीड बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीड. चला नो आर्ग्युमेंट. ओव्हर स्टेपिंग पॉपिंग क्रिजच्या पुढे पाय पडला तर मात्र पेनल्टी असे गोलंदाज झाला. आणि इथे आपण पहिला नो बॉल पंचांनी घोषित केलाय. गणेश बाविस्कर सर आणि त्याच वेळेला शशी मेहर सर स्क्वेअर लेग पंच, दीपकजी बोराडे आणि त्याच वेळेला मग नीरजजी राणावत नामवंत पंच. नुकतीच शिर्डी प्रीमियर लीग स्पर्धा कव्हर करून या स्पर्धेमध्ये दाखल झाले आमचे गणेश बाविस्कर सर. या स्प्रिटचा इशारा त्यांचा बघा येतोय आमच्याकडे. शिर्डी प्रीमियर लीग कव्हर त्यांनी केली असे नामवंत पंच गणेश बाविस्कर. ISPL स्पर्धेमध्ये देखील त्यांना खरं तर चर्चा होती, परंतु काही कारणास्तव त्यांनी माघार घेतली. पहिले असे पंच असतील, बरेचसे रेकॉर्ड आहेत. यावेळेला आपण पहिला टो क्रशिंग यॉर्कर फ्रीड बॉल होता, त्याच्यामध्ये मात्र मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. निखिलचं कमबॅक. निखिल मोकल दिवसेंदिवस मात्र स्पर्धा खेळत असताना प्रचंड मॅच्युअर्ड झालाय. त्यांना मात्र आपल्या अनुभवी खेळाडूंचं मात्र चांगलं मार्गदर्शन मिळालंय आणि सातत्याने मात्र त्याने कमबॅक केलंय. या ओव्हरमध्ये आपण पाहताय खरं तर आणखीन एक सिंगल ऍड होईल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 7. ऑन साइडला खेचून मारला पिकअप शॉट. लेंथ बॉल होता, बॉलचा टर्न कट केला आणि अगदी विथ द टर्न खेळत असताना हा फटका मिड विकेटला चाललाय एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार, 4 धाबा. विजय 11 वरती पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता कामोडे संघ. विको आले ऑपरेटिंगसाठी, थोडी एनर्जी वाढली प्रेक्षकांची. काय संगीत आहेत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. डबल माइंड घ्यावा तसा अर्थ. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु बारक्याने मात्र आता आक्रमण चढवलं. दुसरा चौकार बॅटमधून पाहिला. शेवटचा बॉल
ओव्हरमध्ये यावेळेला फास्ट अँड फ्युरियस तेच तरार एक्सा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पहिला शेवटचा पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या. एक गडी बाद 11. नेल्सन फिगर. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. यस विकू. अकरा रन स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर इन द बी 11 गावदेवी साई. गत काही दिवसापूर्वी या संघाच्या वतीने ग्रामदेवता खरंतर भवानी मातेच्या चरणी देखील सत्यनारायणाचे महापूजेचे आयोजन अकेला धावणारा श्री बापूचे देव यांच्या नावानं आपण या स्पर्धेचं आयोजन पाहत आहे. याकरता संपूर्ण भक्तांवरती नेहमी त्यांच्या कृपा आशीर्वाद राहिले. तर सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत मोक्कल आलाय. मी चर्चा केली खरंतर गावदेवी साई संघाच्या वतीने नुकताच काही दिवसापूर्वी खरंतर सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि संपूर्ण गावाला महाप्रसादाचा त्या ठिकाणी त्यांनी आयोजन केला होता. क्रिकेटमध्ये या गोष्टी व्हायला हव्यात. इथे बघा पहिला बॉल बीमर +6 आणि इथे सत्ता मेल बॅटिंग करणाऱ्या कामोटे संघाला मोमेंटम शिफ्ट करणारा तर बरेच क्रिकेट संघ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती या पूजेचं नेहमी आयोजन करत असतात आणि ही सत्यनारायणाची पूजा मात्र आपण पाहिली गावदेवी साई संघाकडून ग्रामदेवता भवानी मातेच्या मंदिरामध्ये संपन्न झाली. एक चांगला खेळ मात्र या संघाच्या माध्यमातून देखील होताना पाहिला. बॅटपाच या संघाच्या वाटेला होता. फ्रीड बॉल नेक्स्ट डिलिव्हरी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. थोडासा आउट ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर टाकला तर आपण पाहिला अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर टाकत असताना तुम्हाला खरं तर बरोबर वेगळी दिशा टप्पा पकडूनच बॉल फेकावा लागतो. थोडासा बाहेर आला तर लगेच पंचांचा इशारा वाईड बॉलचा आला. त्यामुळे पहिला बॉल फेकलेला नाही आहे परंतु 8 धावा खर्च केल्या. यावेळेला कमबॅक बॉल थोडा मागे टाकला. फ्रीड बॉल होता त्याच्यावरती मात्र मोठा फटका त्या ठिकाणी कॅपिटलाइज करता आला नाही फलंदाजाला. इथे आपण पहिला डॉट बॉल परंतु एक बॉलमध्ये जवळजवळ 8 धावा खर्च केल्या कारण एक षटकार नो त्यानंतर वाईड. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती एक गडी बाद 19 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक स्लोअर बॉल गती काढली होती. फ्लाईट दिली आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल पकडण्याची संधी अनिकेत कडून मात्र चूक झाली. बघा खरं तर एका विशिष्ट शैलीची झेल पकडायची होती. पहिल्यांदा हात वरती केले त्यानंतर खाली आणले आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर नजर हटली. दुर्घटना घडली. बॉल हातातून स्किड झाला. जीवनदान मिळाला सोनू पाटीलला जे जीवनदान बोरशिदी संघाने गुणवंत गोवारीला दिले होते त्याचा फायदा झाला कामोटे संघाला. आणि काय फलंदाजी केली. जो फॉलिंग शिपचा षटकार मारला गुणवंतने तो षटकार अतिशय देखणा आणि लाजबाब होता. जबरदस्त स्क्वेअर लेगच्या बाहेर मारला फटका पण त्याच्या बॅटमधून पाहिला आणि इथे जीवनदान 1 रन मात्र मिळाली. स्ट्राईक एंडला आता बारक्या आला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पिकअप शॉटाम पूल केला. उंची घेतली. फटका फसलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये झेल विसावलाय. पहिल्या बॉलवरती सोनूला जरी जीवनदान मिळालं असलं त्यानंतर स्ट्राईक मिळाली बारक्याला. हे योगा संघ साई संघासाठी बारक्याचा बहुमूल्य विकेट या बॉलवरती मिळालाय साई टीमला. ऐकावतच राहावं असं हे संगीत तुम्ही ऐकताय डीजेच्या माध्यमातून. श्री बापूजी देव चषक 2025 हे स्वप्न होतं आमच्या आयोजकांचं. आदरणीय श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरुली
यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचा दमदार असं आयोजन तुम्ही पाहता. प्रकाश जोतामधील हे पर्व आणि पहिल्यांदा असेल हे नाईट आयोजन कोपरोली गावामध्ये. मी मराठी मैदान मोठी जुईचं हे क्रीडांगण तर आयोजकांच्या वतीनं मोठी जुई वाशिवंत देखील आभार व्यक्त करावा लागेल. त्यांनी मात्र हे मैदान उपलब्ध करून दिले या स्पर्धेसाठी. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय गुणवंत गोवारी. सिक्सर किंग वन्स अगेन वाईड बॉल. प्रचंड बॅकफुटला गेले होते, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, आउट्स ऑफ द ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर केला. त्या ठिकाणी पंचांनी मात्र जमिनीला हात केले. समांतर हा बॉल होता, अवांतर. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या स्कोर मध्ये 21 दोन खेळाडू बाद. हे षटक थोडंसं आता लांब लचक होत चाललंय. धीम्या गतीचा बॉल फिरवलाय, कटरचा वापर केलाय आणि इथे मात्र जाळ्यामध्ये अडकवलं गुणवंत गोवारीला. कारण मागच्या सामन्यामध्ये जितके वेगाने बॉल टाकले बोरशेती संघाने त्याच वेगाने प्रत्युत्तर गुणवंताने दिलं आणि इथे धीम्या गतीचा बॉल कटर टाकला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं सॉफ्ट डिसमिसल, कॉट बिहाइंड द विकेटच्या जोरात. नक्कीच आमचे प्रकाश भाऊ यांचं आगमन. प्रचंड मेहनत त्यांनी देखील घेतली या स्पर्धेसाठी. विकू खरं तर कॉम्बो पॅक आहेत, डीजे ऑपरेटर प्लस कॉमेंटेटर. नेहमी त्यांना आम्ही देखील कॉमेंट्री करताना ऐकलंय आणि खूप चांगलं ऑपरेटिंग सिस्टम त्यांच्या माध्यमातून. निखिल मैदानाच्या आतमध्ये चला आपण मैदानाकडे जाऊया. मॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. आणि काय बॉल टाकला, बॅकअप द हँड, फिंगर रोल केले होते अनिकेत मोकलने. पुन्हा धीम्या गतीचा बॉल, लेंथ ओळखली आणि त्यानंतर अप्पर कटचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय दन दन करत सीमारेषा पार. बॉल हवाय, बॉल द्या लवकर. विकू तुम्हाला शुभेच्छा डीजे मॅडी यांच्या वतीने. ते देखील सामन्याचा आनंद घेतात. डीजे मॅडी या मंचावरती आपलं स्वागत. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर का तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. त्यामधले आमचे विकू असेल, डीजे मॅडी सध्या चर्चेमध्ये असले डीजे ऑपरेटर. 4 धावा आल्या खरं तर निखिलच्या बॅटमधून. 26 माप्यासह 25 वरती पोहोचला कामोटे संघ. फटका चांगला होता, लेंथ ओळखली बॉलची. धीम्या गतीचा बॉल थोडासा बाहेर काढला होता बॅकअप द हँड आणि विथ द टर्न पॉईंटच्या डोक्यावरून आपण पाहिला हा फटका निखिलच्या माध्यमातून चौकार. अजूनही पहिल्या सत्रामधील काही बॉलचा खेळ बाकी, थोडा वेळ जास्त घेता प्लीज. साई संघ आणि कामोटे संघाला सूचना असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक सत्र समाप्त करावं लागेल, याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. या षटकातील पुढचे काही बॉल. तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये मेडन षटक टाकणारा अनिकेत मोकल या ओव्हरमध्ये लॉंग स्पेल. वेगावरती स्वार झाला आणि त्या वेगाला मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं निखिलने. लॉंग अँड स्ट्रॉंग बॅटच्या परफेक्ट मिडलला फटका. ओव्हरमध्ये 20 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या कामोटे संघाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 31 धावा. धावांची गती भरपूर वाढवली फलंदाजाने. दबाव आता थोडा साई संघाबद्दल. आता हे षटक फार महत्वाचं राहील आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्गवरती गोलंदाज जातोय टीम मधला अनुभवी खेळाडू राकेश प्रतीक असं प्रतीक आलं त्या ठिकाणी या एंड कडून. खरं फार एंड कडून मात्र हा गोलंदाज आला प्रतीक मोकल. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. जसं कमबॅक खरं तर मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये दैवतनं केलं होतं. बोरशेती संघाच्या अगेन्स्ट फक्त 4 धावा त्याने स्लॉग ओव्हरमध्ये दिल्या होत्या. ते कमबॅक होतं खरं तर कामोटे संघाचा आणि त्यानंतर त्याच्यावरती 7 चढवला.
गुणवंत गोवारीने विजयाचा अंतिम षटक. आमचे संजयदादा गोवारी लक्की खरं तर 12वे खेळाडू आहेत. नेहमी 12वेच असतात परंतु ते लक्की आहेत कामोठे संघाला. संजयदादा गोवारी त्यांना आपण पाहताय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रतीक मोकल शेवटच्या ओव्हरमध्ये समोर फलंदाज सज्ज होतो सोनू पाटील. लॉफ केला बॉलला. याही वेळा स्लॉट मध्ये आला बॉल. पाठवलाय लॉंगांच्या बाहेर. सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा. धमाका. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं. लेन बॉल होता आणि त्याच्यावरती वेगाने बॅटचा स्विंग पाहिला. षटकार इथे आपण पाहिला. सोनू पाटील कडून 6 धावा आल्या. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती जवळजवळ 37 धावा. 2 खेळाडू बाद. भरपूर मोठी धावसंख्या उभारली या मॅच मध्ये. तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये 3 ओव्हरमध्ये 78 केलं होत्या टाकी गावने आणि एकट्या चैतन्याने 63 धावा केल्या 14 बॉलमध्ये. यावेळेला वेगावरती स्वार झाले. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडला. बॉल खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये बेसावताना इथे पण पहिला निर्धाव चेंडू. मागचा बॉल बरोबर स्लॉटमध्ये आला. इथे आपण पहिला थोडे कमी लेनचा बॉल. गती देखील भरपूर होती या बॉलमध्ये परंतु अकुट टप्प्याचा बॉल. टप्पा पडला खाली राहताना आपण पहिला डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 धावा या धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. माफी असो 37 धावा. थोडीशी गती काढली. व्हेरिएशन करताना मात्र बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलच्या नंतर मात्र आपण पहिला वेगवेगळं माइंडसेट असतं खरं तर गोलंदाजाचं आणि त्याच वेळेला आपण पहिला फलंदाज देखील त्यांच्याही माइंडसेटमध्ये वेगळं असतं. आता बॉलर कोणत्या अँगलने बॉल टाकेल आणि इथे वाईट बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 38 धावा 38 स्कोर कार्डवरती. फुल टॉस दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर नाना त्या ठिकाणी पोहोचले. नाना ठाकूर थ्रो अतिशय वेगवान झाला परंतु सेकंड कंप्लीट. 2 धावा आल्या या बॉलवरती. 40 धावा 40 रन ऑन स्कोर कार्ड. ज्ञानेश्वर ठाकूर स्क्वेअर लेग मधून अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचले. लॉंग चेस होता पण बॉलनं थांबवलं. 2 धावा आल्या कारण बॉलला जास्त ताकद लावली नव्हती फक्त दिशा दिली होती. आउटफिल्डला मात्र त्या ठिकाणी बॉलची गती स्लो झाली थांबली. 2 धावा आल्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम 3 बॉल या पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरमधील 3 बॉल. 40 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही अपेक्षा वाढल्या धावांच्या. शॉर्ट प्लेन यावेळेला स्क्वेअर लेगला नाना ठाकूर जज करतोय आणि छेल सुटलाय. बघा खरं तर पुन्हा एकदा हँड अँड कॉर्डिनेशन आणि त्याच वेळेला आपण पहिला बॉडी बॅलन्स. नजर होती बॉलवरती परंतु शरीराचा समतोल ढासळला कारण झेल इतका सोपा नव्हता. रनिंग कॅच होती. 2 धावा याही बॉलवरती मारल्या. 42 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये शिवांश ट्रान्सपोर्ट. जय हनुमान कामोटे. अभिषेकजी दुबे सर यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. सध्या इथे नाही आहेत परंतु घरून मात्र स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ आपण पाहत आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धाव फलकावरती 42. 2 गडी बाद 42 42. क्लीन बोल्ड. दांडी उद्ध्वस्त केली. 4 मुंड्या चित केलं सोनू पाटीलला. वेगवान यॉर्कर. टो क्रशिंग यॉर्कर. फर्निचर डिस्ट्रॉइड. खेळाडू बाद. फलंदाज परेश मात्रे लास्ट बॉल फेस केलेल्या इनिंग मधला टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल असेल. ऑलरेडी 42 धावा आहेत स्कोर कार्डवरती आणि 3-4 गडी बाद झाले. 6व्या क्रमांकावरती मैदानाकडे परेश चाललाय. चला थोडं स्पीडअप करा. त्या वेळ आपण भरपूर घेताय या इनिंगसाठी. अंतिम सामना जो जिंकेल तो मात्र श्री बापूजी देव चषक 2025 मध्ये बक्षीस पात्र होईल. या स्पर्धेमध्ये जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये जाईल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा राहील. आजच्या रात्रीमध्ये ट्रॉफी जिंकणं हे दोन्ही संघांचं महत्त्वाचं ध्येय राहील. तर एका संघाला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल तर एक संघ पुढे जाईल. हार जीत नाण्याच्या 2 बाजू असतील. शेवटचा बॉल समोर परेश ऑन साइडला फक्त फ्लिक केलंय. क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग आणि
धावसंख्या धावफलकावरती आली तब्बल 48. फ्लिक ऑफ द रिस्ट बघा, टायमिंग काय चांगलं होतं. बॉटम हँड आणि परफेक्ट टाइम झाला बॉल. त्या ठिकाणी फिल्डरला बीट करून निघाला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. शेवट गोड करणारा एंड इज वेल षटकार. 49चं टार्गेट उभं केलंय पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या साई संघासमोर. येणारे 3 षटकार आपण आवाजामध्ये बदल करणार आहोत. आदरणीय नितेश पंडित सर या ठिकाणी जॉईन होतील. 16.33 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच. पर्यंत पंच चेंडू तपासणीसाठी लगेचच आपल्या सलामीच्या जोडीनं चेंडू चेक करायचे आहेत, बॉल चेक करायचे आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच निवडलेला चेंडू पंचांकडे दिला जाईल. अमयजी पितळे या स्पर्धेतील आजचा हा या रजनीतील शेवटचा सामना आणि त्याचबरोबर रोशन पाटील 2 दिवस महत्त्वपूर्ण सेवा दिली. त्यांचं या ठिकाणी आपल्या अगदी या प्रतियोगितेतून एक्झिट होत आहेत. निश्चितच स्पर्धा फार महत्त्वाची आणि त्यातीलच पहिल्या पर्वात आम्ही बापूजी देव करंडक 2025 बापूजी देव ट्रॉफी 2025 श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडल कोपरोली ग्रामस्थ मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन. त्या आयोजनातील आजच्या रजनीतील सेमीफायनल आहे. डू ऑर डाय या सामन्यात मात्र जिंकणारा परत एकदा 22 तारखेला याच वेळेस या ठिकाणी उपस्थिती दर्शविताना दिसेल. कारण तेव्हा खरं तर टॉप 4चे मॅचेस सुरू होतील आणि तोही खरं तर दिवस एक रंगतदार असणार आहे. जे आमचे सर्व पंच आहेत या स्पर्धेला मग आमचे भाविस्कर सर असतील, नीरज राणावत सर असतील, अजय सर असतील, दीपक बोराडे सर असतील, या चारी शशिकांत सर, या सर्व खरं तर ऑफिशियल्ससुद्धा मनस्वी आभार आहेत. दीपक बोराडे, तदनंतर नीरज राणावत, शशिकांत सर आणि बाविस्कर सर अशा या चारही खरं तर गुन्हे अंपायरचं सुद्धा मनस्वी आभार. तदनंतर आमचे स्कोरर, या स्पर्धेचे सबनीस, या स्पर्धेचे गुणलेखक सुदर्शन पाटील, त्यानंतर आमच्या ब्रॉडकास्टिंगवरती असणारे, कॅमेरावरती असणारे, किंबहुना या स्पर्धेला 4 अँगलनं कव्हर केली जातोय PTC लाईव्हच्या माध्यमानं, त्यांचेही मनस्वी आभार. 18 चेंडू 49 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. कशा प्रकारे खरं तर पूर्ण करताना दिसणार आहे हिंदवी 11 गावदेवी साई संघ. सलामीची जोडी मैदानात ट्रॅव्हल झालेली आहे. एकीकडे असणार आहेत अनिकेत आणि दुसरीकडे असणार आहे संकेत मोगल. आता मात्र या अनिकेतला काय खाणार हे विचारलं जाणार नाही, बॅटमधून काय देणार हे विचारलं जाईल. चौकार षटकार हे विचारलं जाईल. संकेत अनिकेत ट्रायकेंडकडे. अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू होता. या वेळेला मात्र चेंडूला फील्ड होतोय. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. अतिशय सुंदर चेंडू आणि त्याच चेंडूला मात्र सन्मान दिला. 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 1 रुजू होताना दिसतोय. मुख्य आयोजक शेखर बुधाजी ठाकूर 3 टर्ममध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य राहिलेत. म्हणजे किंबहुना ग्रुप ग्रामपंचायत झाली. पंचायत राज मंत्रालयाकडून तशा प्रकारची शिफारस आल्यानंतर तेव्हापासून 2 टर्म. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र निखिल गुवारी आपल्या अस्त्राला स्पेस देताना दिसतोय, गती देताना दिसतोय. चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षक सुबोधच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक घेऊन आला
पहिल्या षटकाचा बडीमार करताना 2 अस्त्र अक्कादेवी टेम्पल एंडकडून मारा करतोय, पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय, ओव्हर द विकेटनं मारा करतोय निखिल. यॉर्कर चेंडू होता, वाईल्ड यॉर्कर होता आणि या वेळेला मात्र चेंडू सरळ गेला परत एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव 3 चेंडूची सांगता झाली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 1च्या घरात. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक निखिल गोवारी हाताळतोय, जो पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला, दुसऱ्या सामन्याचा सामनावीर ठरला. इथं मात्र आपण अनिकेत मला वाटतोय साई टीमकडून पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. दुसऱ्या सामन्याचा सामनावीर संकेत मोगल. फुल टॉस चेंडू, कर्पूस समाचार. या वेळेला केली नाही चुकी, स्ट्रेट चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. PTC ब्रँडेड चौकार. उत्तम फटका आणि त्या फटक्यातून 1 बाउन्स बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर. एक खरं तर आलेला दर्जेदार चौकार, षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 7च्या घरात. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 1 षटकार 1 एकेरी. हो, अतिशय सुरेख कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. या वेळेला काय होईल आणि निश्चितच परतावं लागेल या अनिकेत संकेत. बॅक टू पॅव्हेलियन. क्या बात. या वेळेस खरं तर आपल्याकडे वेल फार कमी राहिला आणि हा DJ ऑपरेटर सिनेमा दाखवू लागला. पाहायचं आहे एक छानसं संगीत मैदानावरती विक्कीच्या माध्यमानं. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात संकेत धावचीच्या स्वरूपात बाद होताना दिसला. परत एकदा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच स्वैर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतो. 1 षटकार 1 एकेरी आणि 1 स्वैर. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 8च्या घरात. 8 धावसंख्या धावपटलावरती आहे. किंबहुना 16.5च्या सरासरीनं वाटचाल करायची. अजूनही 8 धावसंख्या. परत एकदा मोठा फटका येईल का ज्याच्या बॅटमधून. अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजी निखिल गोवारी. शॉर्ट मिड विकेटकडे पाहता पाहता गुणवंत चेंडू घेतोय, तोपर्यंत पाहायचं आणि मात्र धावचीच्या स्वरूपात परत एकदा आत्मसमर्पण करताना दिसतोय. ही सफलता प्राप्त होताना दिसेल. येईल हा फलंदाज. दोन सफलता प्राप्त झाल्या, त्यातीलच एक संकेत मोकल आणि त्याच्यानंतर 1 बॅक टू बॅक दुसरी सफलता खरं तर प्रतीकच्या स्वरूपामध्ये डगआउटमध्ये परतली गेली. आता दुसरं षटक चेंडू. आता समीकरण राहिले 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये सफलता छान. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल रोशन फलंदाजीमध्ये तसा काही सूर गवसला नाही. दोन्ही मॅचमध्ये जेवढं योगदान खरं तर आपण टीमला द्यायला हवं सलामीसाठी येतो रोशन. दोन्ही मात्र मॅचमध्ये खरं तर ज्याच्या बॅटला सूर गवसलाने गोलंदाजीमधून काय कसरत कसब कर. षटकातील पहिला चेंडू रोशन मात्र डू. अतिशय सुरेख फाईन लेग. आला फटका त्याच दिशेला. गती होती, गतीला साथ दिली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
वरती पाहायला मिळतात. पहिला षटक संपला होता. दुसऱ्या चेंडूतील पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. रोशन मात्रेनं हबॉली पद्धतीचा आखूड टप्प्याचा चेंडू फेकला. चेंडूला मात्र दिशा होती स्वाइन लेगकडे, सरळ टोलवला. बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू आणि बॅटचं समीकरण आलंय. गोड आवाज झाला, आघात झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एक खणखणीत षटकार. समीकरण येऊन थांबलं. 11 चेंडू, 36 धावांची आवश्यकता, 34 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू यावेळेस निश्चितच पाहायला मिळेल. आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढचा चेंडू घेऊन जाईल परत एकदा रोशन म्हात्रे. आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू कॅरवॉन कोल्डमॅन एंडकडून मारा करतोय. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. अतिशय सुरेख, उंची जास्त, लांबी कमी. का होणार? पकडला जाईल का जेल? इथं मात्र संपला जाईल या फलंदाजाचा खेळ. फलंदाज 1 मोर डाऊन. संदेश गावंड बॅक टू पॅव्हेलियन. सफलता प्राप्त झाली ती म्हणजेच प्रतीक मोकल नंतर संकेत गावंडच्या स्वरूपामध्ये तिसरी सफलता प्राप्त झाली. रोशन म्हात्रे या संख्येची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज राकेश. अनुभवाचा खरं तर क्रिकेटमधील प्रचंड अभ्यास आणि त्याचबरोबर बाईकमॅन ठरला होता. 3 ते 4 वर्षापूर्वी इंद्रायणी मैदानावरती तोच मात्र रोशन नॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी जातोय. रोशन मोकल. रोशन टू रोशन. राकेश मोकल. रोशन म्हात्रे ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती आणि राकेश फलंदाजी मार्कवरती सज्ज. बॅटला हलकासा अगदी ब्रश होईल असं वाटलं होतं. चेंडू स्क्वेअर लेगकडे टोलवण्याचा प्रयत्न सफल ठरला. मनगटाच्या साह्यानं टोलवण्याचा प्रयत्न सफल ठरला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकातील पुढचा 5वा चेंडू. सेकंड लास्ट टू गो. रोशन म्हात्रे. या वेळेला मात्र ऑफ स्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव. पहिला चेंडू षटकार आला. या वेळेला वाटला मोठे फटके होतील का, परंतु परत एकदा जखडून एकदा मधमत तिला अंकुश लावण्यासारखं काम रोशन करताना दिसतोय. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र हा स्वायर मारा लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा मारा स्वायर घोषित करतायत क्वालिफाईड पंच. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 16च्या घरात. 16 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 16. हिंदवी 11 गावदेवी साई. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न डीप विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या होईल, परंतु इथं मात्र कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला नाही. 0 धावसंख्या. इथं मात्र षटक संपलं गेलं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय साई टीमची. ती म्हणजेच 3 बाद 16च्या घरात. धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. 6 to 33. विजयाचा पल्ला पार करण्यासाठी मोठ्या फटक्यांची अपेक्षा. इथं पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या या 3 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले तर परत एकदा सामना टर्न होईल का, परत एकदा कमबॅक साई संघ करणार का. परंतु तेवढाच मात्र
उत्तम गोलंदाजी मार्कवरती कामोठे टीम कडून कोण येणार? समीकरण येऊन थांबलंय. 3 चेंडू 6 चेंडू 33 धावा. राकेश तदनंतर फलंदाजी मार्कवरती अजून सज्ज असणारा अनिकेत, ज्या अनिकेतनं बऱ्याचशा मॅचमध्ये खरं तर हा संकटमोचक ठरलाय. यावेळेलाही ज्याच्या बॅटमधून उंच पुरे फटके येतील का? मोठ्या फटक्यानं परत एकदा टार्गेट सेट केला जाईल का? चेस केला जाईल का? पाहायला मिळेल. कारण 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. किंबहुना प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित असणार आहे. विजयाचं समीकरण सोडवायचं असेल तर या वेळेला मोठेच आकडे हे बॅटमधून दाखवावे लागणार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. परत एकदा उशिरा जॉईंट झालेल्या क्रीडा रसिकांना सांगितलं जातोय पहिल्या रजनीत जे टीम चला लगेचच सामना सुरू करायचा आहे, टाईम वेस्ट करू नका कामोठे टीम. अगदी खरं तर अर्ध्या तासात हा सामना कंप्लीट व्हायला हवा होता. आज टार्गेट केला होता की 2:45 ते 2:30 पर्यंत आजचा खेळ संपेल. इथं मात्र पाहायचं आहे उंची जास्त लांबी कमी. परत एकदा रोशनच धावतोय झेलवरती. झेल भूमीला दान केला जातोय. धावसंख्या मात्र इथं होत नाही कारण 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. फलंदाजी मार्कवरती अनिकेत, नॉट स्ट्राइक एंडकडे राकेश मोकल. तर गोलंदाजी मार्कवरती दैवत माथुरे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील लास्ट शेवटचं फुलटॉस चेंडू होता. इथं पॉईंटच्या दिशेनं मात्र कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला होत नाही. शून्य धावसंख्येची मोहर लागली गेली. परत एकदा पुढचा चेंडू दैवत टू अनिकेत. 4 चेंडू 33 धावा. 33. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे गगनचुंबी. चेंडू घेऊन येणार दैवत टू अनिकेत. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू या वेळेला मात्र चेंडूला फील्ड होतोय. धावसंख्या कोणती होत नाही. 1-0 धावसंख्येची परत एकदा मोहर लागली जातोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता साई टीमला. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटचं आणि शेवटच्या षटकातील सेकंड लास्ट टू गो. हलकासा कट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेनं. एक फॉर्मॅलिटी खरं तर सामन्यामध्ये औपचारिकता राहिली. 1 चेंडू 27 धावा. शेवटचा चेंडू. विनर इज नेव्हर क्वाईट. जिंकणारा कधीच शांत बसत नाही. या वेळेला मात्र अवांतर लेगस्टिकच्या बारासा बाहेरून जाणारा चेंडू. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय. परत एकदा 1 धावसंख्या वधारली जातो. 1 चेंडू 26 धावा. 1-26. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र निश्चितच परत एकदा आलेला चेंडू सीमारेषेच्या